राणी काय ग, बोल ना. आज झणझणीत कांद्याची पात आणि नागलीची भाकर बनव ना. बनवते की. मस्त अशी कांदापात भाजी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम कांदापात बारीक बारीक कापून घेऊया. कांदापात कापून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण गॅसवर ठेवलेली एक कढई, कढईमध्ये सर्वप्रथम आपण घालूया तेल. तेल तापलं की आपण त्यामध्ये घालणार आहोत जिरे आणि बारीक कापून घेतलेले लसूण. लसूण मस्त असे फ्राय झाल्यावर आपण त्याच्यात आपली धुवून घेतलेली कांदापात घालणार आहोत. कांदापात मस्त अशी तेलात फ्राय करून घ्यायची आहे 5 मिनिट. कांदापात फ्राय झाल्यावर आपण त्यामध्ये भिजत घातलेली मठाची डाळ टाकणार आहोत आणि 1 चमचा चवीनुसार मीठ आणि मस्त असं एकजीव करून घेणार आहोत. आता आपण आपली भाजी 10 ते 15 मिनिटांसाठी शिजायला ठेवून देऊ. भाजी शिजेल तोपर्यंत आपण एका साईडला शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे मस्त असे भाजून घेतलेले आहेत. हे बघा, दळून देखील घेतलेले आहेत. तोपर्यंत आपली भाजी देखील मस्त अशी शिजलेली आहे, बघू शकतात तुम्ही. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला. मस्त असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत आपलं शेंगदाण्याचं कूट आणि मस्त अशी भाजी परतून घेऊया. भाजी आपल्याला कमी गॅसवरच परतून घ्यायची आहे, जेणेकरून कढईला जास्त चिटकणार नाही. आपली कांदापात भाजी ही मस्त अशी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. मस्त असं भाजीला तेल देखील सुटायला लागलेलं आहे. भाजी तयार झालेली आहे. आता आपण आपल्या पटापटा नागलीच्या भाकरी करून घेऊयात. त्यासाठी मी घेतलेलं आहे नागलीचं पीठ. मस्त अशा हलक्या हाताने आपण भाकरी बनवणार आहोत. तव्यावरती मस्त असं थोडे थोडे पाणी टाकून आपण भाकर मस्त भाजून घेणार आहोत. आपली भाकर देखील रेडी झालेली आहे. त्यावर मस्त 1 चमचा साजूक तूप घालून आपण भाजी सोबत सर्व करणार आहोत. बघू शकतात तुम्ही, मस्त आपली गरमागरम कांदापात भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. एकदम पटकन आणि स्वादिष्ट बनणारी अशी ही भाजी आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.